मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी नागपूर महानगरपालिकेचा दावा खरा आहे की खोटा आहे हे तपासण्यासाठी थेट फील्डवर आले आणि नागपूर शहरातील 3 विहिरींची पाहणी केली। प्रकरण असं आहे की संदेश सिंगलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये 5 वर्षापूर्वी जनहित याचिका दाखल केली। ती जनहित याचिका होती की नागपूर शहरामध्ये ज्या काही 800 पेक्षा जास्त विहिरी आहे त्यांचं संवर्धन झालेलं नाही, विहिरी घाण आहे आणि त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावं म्हणून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली। यावर काल नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी झाली आणि नागपूर महानगरपालिकेनं दावा केला की 450 पेक्षा जास्त विहिरी नागपूर महानगरपालिकेनं स्वच्छ केलेले आहे आणि ते प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आलं। परंतु याचिकाकर्ते संदेश सिंगलकर यांच्यातर्फे त्यांच्या वकील स्मिता सिंगलकर यांनी महानगरपालिकेचा दावा जो आहे तो खोटा आहे हे सांगितलं आणि त्या संदर्भातले छायाचित्र फोटो जे आहे विहिरींचे ते हायकोर्टामध्ये सादर केले। त्यानंतर न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी निर्णय घेतला की आपण स्पॉटवर जाऊ आणि विहिरींची प्रत्यक्ष पाहणी करू। गेल्या काही वर्षात नागपूर शहरामध्ये असं पहिल्यांदाच घडलं की उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना फील्डवर येऊन नागपूर महानगरपालिकेचा दावा खरा आहे की खोटा आहे याची तपासणी करावी लागली। नागपूर शहरातील रामदासपेठ, अंबाझरी आणि रविनगर परिसरातल्या 3 विहिरींची 2 न्यायमूर्तींनी पाहणी केली। त्यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे काही अधिकारीही होते आणि याचिकाकर्ते संदेश सिंगलकर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। पाहणी केल्यानंतर जे वास्तव पुढे आलं की ती विहीर, कारण की नवाब का कुवा या विहिरीची पाहणी न्यायमूर्तींनी केली आणि ती विहीर स्वच्छ केलेली नव्हती आणि त्यामुळे आता त्यावर पुढील सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाकडून नागपूर महानगरपालिकेला कसे खडे बोल सुनावले जातात हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। पण या सगळ्या याच्यात कारण की न्यायमूर्तींना प्रत्यक्ष फील्डवर येऊन विहिरी स्वच्छ केल्या की नाही याची पाहणी करावं लागणं मोठी बाब आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या निमित्तानं पुन्हा एकदा ज्या विहिरी आहे जुन्या नागपूर शहरात म्हणजे जवळपास 810 पेक्षा जास्त विहिरी नागपूर शहरात आहे। नीरीचा काही वर्षापूर्वीचा रिपोर्ट होता की यातल्या 120 विहिरी ज्या आहे त्या वापरण्याजोग्याच नाही, खराब झालेल्या आहे आणि उरलेल्या विहिरी ज्या आहेत त्या शेवटच्या घटका मोजतात। त्यामुळे या विहिरींचं संवर्धन करणं गरजेचं आहे। कधी काही नागपूर शहराची ताण भागवणाऱ्या या विहिरी ज्या आहे त्या स्वच्छ करणं गरजेचं आहे, परंतु नागपूर महानगरपालिकेचं या विहिरींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं आहे। हीच बाब समोर आणण्यासाठी आणि यावर उपाययोजना व्हाव्या म्हणून संदेश सिंगलकर यांनी एक याचिका दाखल केली आणि त्यावर सुनावणीही झाली। परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे या निमित्तानं राज्य सरकार, कारण की या सगळ्या याच्यावर ज्या जुन्या विहिरी आहे त्याबाबत राज्य सरकारचं कुठलंही स्पष्ट धोरण नाही। तलावांच्या संवर्धनासंदर्भात धोरण आहे परंतु विहिरींच्या संदर्भात नाही। त्यामुळे जे नॅचरल जुन्या विहिरी आहे ज्यांनी कधी काळी लाखो लोकांची, हजारो लोकांची तहान भागवली त्या विहिरींचं संवर्धन होणं गरजेचं आहे। कारण की आपण म्हणतो की रेन वॉटर हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे, घरी त्याच्या नवीन घराला त्याच्याशिवाय नागपूर महानगरपालिका परवानगीच देत नाही आणि असं असतानाही ज्या नॅचरल सोर्सेस आहे, ज्या परंपरागत प्राचीन विहिरी आहे ज्याच्यामध्ये तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं, पावसाचं पाणी रिचार्ज होतं, त्या संवर्धित होणं गरजेचं आहे। त्यातलं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य, वापरायोग्य होणं गरजेचं आहे। परंतु वास्तविकता, कारण की TV9ची टीमसुद्धा त्या स्पॉटवर जाऊन आली, नवाब का कुवा पाहिला, स्वच्छ नाही विहिरी, अक्षरशः लोक त्या ठिकाणी कचरा येऊन टाकतात। त्या विहिरी स्वच्छ होणं गरजेचं आहे आणि आता माननीय उच्च न्यायालय काय आदेश देतं याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे। कारण की उच्च न्यायालयानं दखल घेतल्यानंतर नागपूर शहरातल्या या पारंपरिक जुन्या विहिरी स्वच्छ होईल अशी अपेक्षा आहे। परंतु सगळ्यात मोठी चर्चा हीच आहे की उच्च न्यायालयाच्या 2 न्यायमूर्तींना थेट नागपूर महानगरपालिकेनं शहरातल्या जुन्या विहिरी स्वच्छ केल्या की नाही हे पाहण्यासाठी फील्डवर जावं लागलं। त्यांनी प्रत्यक्ष 3 विहिरींची स्वतः पाहणी केली आणि जे प्रतिज्ञापत्र नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आलं होतं 450 पेक्षा जास्त विहिरी स्वच्छ केल्याचं ते खोटं असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केला आणि त्याचं पितळ प्रत्यक्ष फील्डवर उघडं झालं का हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.